नमस्कार. आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. ऑरेंज सिनेमॅटिकच्या वतीने बाबासाहेब डॉक्टर बी.आर. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे नुकतंच संपन्न झालं. सलग 2 दिवस बाबासाहेब डॉक्टर बी.आर. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी निवडक लघुपट, डॉक्युमेंटरी आणि फिल्मचं स्क्रीनिंग संपन्न झालं. या महोत्सवास दादर माहीमचे आमदार महेश सावंत, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज ॲडव्होकेट विवेक तांबे, सरफरोश चित्रपटाचे लेखक प्रतीक वत्स, महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष कौतिक दांडगे, मराठी चित्रपट निर्माता किरण कुडाळकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट व विजेते: सर्वोत्कृष्ट चित्रपट कटाबसीस, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आय एम नॉट क्वीन शादाब खान, सर्वोत्कृष्ट कथालेखक आय एम नॉट क्वीन मिन्नू बासी शादाब खान, सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक उट्टा द लोनर किरण प्रभाकरण, सर्वोत्कृष्ट छायालेखक कटाबसीस समंथा कॅसेला, सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनर अमॅच्युअर्स बालन पाठक, सर्वोत्कृष्ट संपादक कटाबसीस पाओला मेरिसी, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक उट्टा द लोनर, सर्वोत्कृष्ट अभिनेता साइट अँड साउंड इन लव अरुण, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जामी क्लॅन वुमन लाली पीएम, सर्वोत्कृष्ट बालकलाकार द जर्नी ऑफ बेली समन्वी एस पाटील, सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणी: सर्वोत्कृष्ट लघुपट बेडूक, सर्वोत्कृष्ट लघुपट प्रेक्षक हुनर, सर्वोत्कृष्ट लघुपट एनिमेटेड विल विथ विंग्स, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बेडूक मणिकंदन सुंदर पांडियन, सर्वोत्कृष्ट लेखक मुक्ता लेख 21 रंगा अडागळे, सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक सहस्त्र साही सृजन पेल्लोरी, सर्वोत्कृष्ट डीओपी मदर रॅम्बो घरवाल, सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनर गुलेल सुब्रजित बरुआ, सर्वोत्कृष्ट संपादक राग मुकेश सतीश, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक ब्रदर्स हॉर्न मजीद असादी, सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रदर्स हॉर्न इमान सय्यद बोहराहाने, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आई मॅग्डलेना मासियानिका, सर्वोत्कृष्ट बालकलाकार चन्ना महेश, सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणी: लिबरेटर्स ऑफ स्वाभिमान आंचल, सर्वोत्कृष्ट व्हिडिओ, सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडिओ थीव, सर्वोत्कृष्ट व्हिडिओ दिग्दर्शक भूमी अनंतन सुरेंद्रन, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक थीव स्वामी सीतारामन, सर्वोत्कृष्ट गीत भूमी अनंतन सुरेंद्रन. बाबासाहेब डॉक्टर बी.आर. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं हे 5वं वर्ष. जाणून घेऊयात या महोत्सवाबाबत या महोत्सवाच्या प्रमुख आयोजक प्रीती रत्ना यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव प्रीती रत्ना. बाबासाहेब डॉक्टर बी.आर. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे भारताकडून सेलिब्रेट होणारं एकमेव बाबासाहेबांच्या नावाचं फेस्टिवल आहे, ज्याची सुरुवात 2021 ला झाली आणि या फेस्टिवलची पूर्वतयारी 2019 पासून झाली होती. या फेस्टिवलची पूर्वतयारी 2019 पासून झाली होती. 2021 ला एक छोट्याशा ऑडिटोरियम मध्ये फेस्टिवल सेलिब्रेट करण्यात आलं होतं, कारण त्यावेळी लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनला 50 माणसं पाहिजे म्हणून आम्हाला लिमिटेशन्स मिळाले, तर ते कसं छोटंसं गेट टुगेदर झालं होतं आणि तिथे कमलेश सावंत सर होते, रॉबर्ट कार होते, विशेष म्हणजे खूप मोठे नॉव्हेलिस्ट, ते आता नाही आहेत आपल्यात, तर शिवाजी लोटन पाटील होते त्यावेळी. हे सगळं जे गेट टुगेदर झालं ते अगदी असं सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये एक असा मोकळा श्वास मिळाला होता पहिल्यांदा, त्यामुळे ते सगळ्यांना फार आवडलं होतं. आणि आपण आधीच ओपन माइंडेड फेस्टिवल ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे इथे बंधन नाही कोणाला, ना भाषेचं बंधन आहे, ना विषयाचं बंधन आहे, ना कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही आहे. इतकं की सिनियर ज्युनियरचा पण भेदभाव नाही आहे आपल्याकडे. सिनियर ज्युनियरच्या विचित्र कॅटेगरीज नसतात, सगळ्यांना एकमेकांशी कम्पीट करता येतं. तर ह्या जर्नीमध्ये पहिलं ऑडिटोरियम, मग PVR सोबत केलं, मग मूव्ही मॅक्स सोबत केलं आणि त्यानंतर एक मध्येच असा ब्रेक म्हणून असं वाटलं की ज्यांच्यावर फिल्म बनतात त्यांनी या फिल्म बघाव्यात म्हणून स्लम एरिया सिलेक्ट केला आणि त्या स्लम एरियामध्ये स्क्रीनिंग करायचं म्हणून ते 38 बुद्ध विहारं जोडली आणि त्या बुद्ध विहारांना जोडून त्यातल्या 3 बुद्ध विहारांमध्ये स्क्रीनिंग केलं. पण त्या स्क्रीनिंगच्या दरम्यान सुद्धा
आम्हीच फिल्म प्ले करत होतो आणि आम्हीच बघत होतो. असं वाटत होतं की कदाचित स्लम एरियामध्ये जास्त श्रीमंत राहतात आणि बिल्डिंग्समध्ये जास्त गरीब लोक राहतात. तर फेस्टिवलशी खरंच कोणाला काही घेणं देणं नाही आहे, ना कंटेस्टंटला घेणं देणं आहे, ना ज्यांच्यावर फिल्म बनते त्यांना काही घेणं देणं आहे. सगळ्यांना फक्त फेस्टिवलच्या किंवा ट्रॉफीजच्या नावाची पॉलिटिक्स करायची असते, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. या फिल्म फेस्टिवलला एकूण किती देशातून फिल्म आल्या होत्या, कोणत्या कोणत्या देशातून? या फेस्टिवलला 39 कंट्रीजमधून यावर्षी फिल्म्स होत्या. तसं पहिल्या वर्षी आपल्याला एकही इंटरनॅशनल एंट्री नव्हती. दुसऱ्या वर्षी आपल्याला एक 5-6 एंट्रीज होत्या इंटरनॅशनली. तिसऱ्या वर्षी त्या एंट्रीज परत वाढल्या. चौथ्या वर्षी त्या जवळजवळ 35 ते 38च्या दरम्यान होत्या आणि या वर्षी 39 कंट्रीज होत्या. त्याच्यामध्ये पोलंड, चायना, पाकिस्तान, जपान, म्हणजे आपण असं बोलतो आता युद्ध झालंय वॉर, की पाकिस्तान, चायना हे आपले वैरी आहेत, पण फेस्टिवलला सगळे एकत्र येतात. त्यामुळे आम्हाला त्या बॉर्डर्सचे पण बंधनं नाही आहेत. ते चायना, जपान, इराण, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, त्यानंतर USA, नॉर्वे, कोरिया, थायलंड, म्यानमार, मलेशिया, श्रीलंका, इस्रायल, इराण, उझबेकिस्तान, पोलंड, कॅनडा आणि अशा असंख्य 39 टोटल कंट्रीज आहेत जिथून आपल्याला फिल्म्स आलेले आहेत. वर्षी मग आम्ही डायरेक्टली थेट रवींद्र नाट्य मंदिरचं बुकिंग केलं. यावर्षी तसा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. कंटेस्टंट फिल्म्स टाकतात फेस्टिवलला, पण ते फक्त फिल्म्स टाकतात कारण त्यांना फक्त ट्रॉफीज हव्या असतात. हे असं थोडं असं लांबून असं वाटायला लागतं. कारण ज्यांची फिल्म आहे त्यांना हे थोडंही कुठे वाटत नाही की आपली फिल्म 4 लोकांनी बघितली पाहिजे. एका कंटेस्टंटचं एक ऑडियन्स असतं. तो कंटेस्टंट त्या फिल्मच्या स्क्रीनिंगच्या वेळी अनेक फायनान्सर्सला घेऊन येतो, अनेक इतर व्ह्युअर्स असतात ते घेऊन येतो. तो आपला एक ऑडियन्स गोळा करतो. फेस्टिवल एक माध्यम आहे ऑडियन्स गोळा करण्याचं, ते पण फक्त कंटेस्टंटसाठी. हे कंटेस्टंटला अजूनही कळत नाहीये. त्यांना वाटतं की फेस्टिवलला फिल्म टाकली, ती आपली स्क्रीनिंग झाली, त्याला 4 ट्रॉफीज भेटतील, आपल्या पोस्टरवर 2, 4, 5, 10, 8, 10, 15, 20 लॉरेल लावायचे आणि त्याच्यानंतर त्या पोस्टरला सोशल मीडियावर इकडे तिकडे स्प्रेड करायचं. पण याच्याने काय आउटपुट निघणार नाहीये. ते जे तुम्ही एकमेकांना भेटता, जेव्हा कम्युनिकेशन होतं, विचारांची देवाणघेवाण होते, तुमच्या क्रिएटिव्हिटीची देवाणघेवाण होते ना, तेव्हा खरा कलाकार बाहेर निघतो आणि त्यानंतर तुमच्या कलेत इम्प्रूव्हमेंट होतं. नुसतं पोस्टरला ट्रोल करून किंवा नुसत्या पोस्टरला पब्लिश करून हे असं प्रसिद्धीचं माध्यम असं नसतं. प्रसिद्धीचं माध्यम ते आहे की आपल्या मनातली, कुणाच्या तरी मनात आपल्याविषयीची एक प्रतिमा उमटून आपण तिथून निघून जातो आणि वर्षभरानंतर परत कुठल्या तरी फेस्टिवलला तो आपल्याला परत भेटतो आणि तो त्याच आत्मीयतेने तो आपल्याला परत भेटतो. तर हे कम्युनिकेशनचं एक माध्यम म्हणून आणि एक गेट टुगेदरसाठी, आता फेस्टिवल म्हणजे एक सोहळाच आहे, म्हणजे इंडस्ट्रीसाठी एक सोहळा, तर गेट टुगेदरचं माध्यम म्हणून फेस्टिवल एक आपण ओपन केलं होतं. तर आता अजून इच्छा आहे की परत कंटेस्टंटनी यावं आणि ज्या कंटेस्टंटला खरंच फेस्टिवल अटेंड करायचं आहे ना त्यांनीच एंट्री करा. अदरवाईज तुम्ही एंट्री पण करू नका, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही नाही एंट्री केली तरी चालेल, पण जर तुम्हाला एंट्री करायची आहे तर इट्स अ कंपल्शन की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत फेस्टिवल अटेंड करावं लागेल. तुम्ही जर ट्रॉफीजच्या वेळी अवेलेबल नाही आहात तर ट्रॉफीज आम्ही कुरिअर करणार नाही. तुम्हाला ट्रॉफीज घेण्यासाठी यावं लागेल, कारण तुमच्या सन्मानासाठी आम्ही बुकिंग करतो आणि आम्ही ती पूर्ण अरेंजमेंट करतो आणि आमच्या अरेंजमेंटच्या वेळी तुमचा सन्मान असून सुद्धा जर तुम्ही प्रेझेंट नाही आहात तर आम्ही ती कुरिअर करण्याची मेहनत आम्ही पण नाही करणार. तुम्हाला जर यायचंय तर पूर्ण फेस्टिवल अटेंड करा. आम्ही कुठल्याच पद्धतीची फीज तुमच्याकडून घेत नाही. सेल्फ स्पॉन्सर्ड फेस्टिवल असतं. आपल्याला कोणाचा 1 रुपयाची मदत नसते. तरी सुद्धा हे युनिट पूर्ण अख्खी टीम दिवस रात्र जागून कष्टाने
असंख्य लोक जे जुळलेले आहेत ते काय फक्त एका पर्टिक्युलर कम्युनिटीचे पण नाही आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र जमा झालेली आहेत. त्यामुळे हे पण भान ठेवा की तुमच्यासाठी कोणीतरी दिवसरात्र झटतंय. त्या फेस्टिवलला 1.5 वर्ष देतंय, 1.5 वर्षानंतर ते सेलिब्रेशन होतंय. त्यामुळे प्लीज फेस्टिवल अटेंड करा. आणि हेच नाही, कुठलंही फेस्टिवल अटेंड करणं गरजेचं आहे. कारण एक ऑर्गनायझर फक्त आणि फक्त त्या फिल्म मेकरसाठी फेस्टिवल ऑर्गनाईज करतो, तो स्वतःसाठी करत नाही. जे स्वतःसाठी करतात ते अवॉर्ड शो करतात. फेस्टिवल एक अवॉर्ड शो नाहीये. फेस्टिवल डिफरंट कन्सेप्ट आहे, डिफरंट गोष्ट आहे. फेस्टिवलला फिल्म्स वेगळ्या असतात, प्रत्येक गोष्ट वेगळी असते. ट्रॉफी इथे विकल्या जात नाही. त्यामुळे कृपया कोणीही ट्रॉफीसाठी फोन करू नये आणि मला पैशांसाठी कोणी फोन करू नये. मला पैसे घेऊन ट्रॉफी द्यायला आवडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना आग्रहाची विनंती, तुमच्या फिल्म सिलेक्ट होणार की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. ते कुठलीही फिल्म असो, तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबासाहेब डॉक्टर B.R. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तर आपले कुठलीही फिल्म सिलेक्ट होऊ शकते, आपल्याच कॅटेगरीची फिल्म सिलेक्ट होऊ शकते, असं नाही. हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा. त्याच्यामुळे या गैरसमजाला दूर करा. बाबासाहेब बांधलेले नाही आहेत, ते मुक्त व्यक्तिमत्व आहे. आणि कलाकाराला सुद्धा एक ती मुक्तता आहे, त्याला बॅरिकेड्स नाही आहेत. त्याला असं इकडनं तिकडनं असं प्रेशर, अंडर प्रेशर टाकून त्याचं सँडविच करू नका. अदरवाईज त्याचा विस्फोट झाला ना तर कोणाला सहन होणार नाही. हे रक्तानी माखलेलं रेड कार्पेट आहे, त्याच्यावर आम्ही रोज चालतो. ते आमच्या रक्ताचं कार्पेट आहे. त्याच्यामुळे आमच्या रक्ताच्या कार्पेटवर आल्यानंतर आमच्यासोबत सन्मानाने वागायचं. तर तुम्हाला सन्मान देऊ, नाहीतर मग तुम्हाला यायची गरज नाही. येऊ नका फेस्टिवलला. नमस्कार, मी अशोक गंगाधर सावने, मराठी फिल्म निर्माता, अभिनेता. गेली 5 वर्ष बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरवलं जातं. ते प्रत्येक वर्षाला हळूहळू करत त्याचा प्रतिसाद वाढत गेला. यावर्षी संपूर्ण जगातील फिल्म्स, भारतातील सर्व राज्यातल्या फिल्म्स ह्या इंटरनॅशनल लेवलवरती सर्व भाषेच्या फिल्म्स दाखवण्यात आल्या. त्या फेस्टिवलला ज्या ज्या लोकांना बक्षिसं मिळाली, ज्या ज्या लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं, त्या लोकांनी इथं उपस्थिती लावायला हवी होती. पण त्यापेक्षा तुम्ही या इंटरनॅशनल फेस्टिवल फिल्मचा अर्थ समजून घ्या. निव्वळ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघू नका. जगामध्ये बाबासाहेबांना ओळखलं जातं कारण घटनेचे शिल्पकार आहेत ते. ज्यांनी बाबासाहेबांना वाचलं त्यांनाच बाबासाहेब कळाले. तसंच ह्या फेस्टिवलमध्ये तुम्ही प्रत्येक भाषेतला फिल्म, प्रत्येक विषयावरच्या फिल्म बघाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की हे फेस्टिवल काय असतं. आता प्रीतिरत्न बुद्धा, शशांक तिवारी हे गेले 4 वर्ष हे इंटरनॅशनल फेस्टिवल भरवत होते. आता ह्या वर्षी 5व्या वर्षी माझे मित्र संजय लोखंडे, संकलक, त्यांनी मला रिक्वेस्ट केली की यावर्षी आपण प्रीतीला मदत करायची आणि या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये आपण भाग घ्यायचा. आम्ही भाग घेऊन बरीच मदत केली. सेलिब्रिटींना बोलवलं, आमदार लोकांना बोलवलं. पण अचानक आलेल्या पावसामुळे, उपस्थिती कमी असल्यामुळे आणि ज्यांना ज्यांना बक्षिसं होते ते लोकही अनुपस्थित असल्यामुळे कार्यक्रम तर झालाच पण ती रंगत आली नाही. हरकत नाही, मी एवढंच निवेदन करेन की जर तुम्ही स्पर्धेत भाग घेताय तर ती स्पर्धा तुम्ही अटेंडही करा. प्रत्येक फिल्म मेकरनी एक तरी प्रतिनिधी पाठवायला हवा. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो.